श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। महाशिवरात्रीची पुराण कथा। ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्या सृष्टीची निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली, परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले। या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवामध्येच होती। त्यामुळे त्यांनी हे हळाहळ विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले। पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता। वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला। सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली। सकाळ महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला। या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली, म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते। अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते। महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात। भगवान शिवाचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादीचे आयोजन केले जाते। भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते। शिवांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते। 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात। भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तेथे मोठमोठ्या यात्रा भरतात। शिवनामावली देखील उच्चारली जाते। महाशिवरात्रीला काटे धोत्राचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे। विदर्भात आजच्या दिवशी गोंगळाचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे। भगवान शिवाला भोला शंकर देखील म्हटले आहे। उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणार आणि इच्छित फळ देणार हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे। ओम नमः शिवाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद।